पुणे जिल्ह्यामध्ये टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। पुण्यामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया पती पत्नीच्या जीवावर बेतली। लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर दोघांचाही मृत्यू। सह्याद्री रुग्णालयाने उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा नातेवाईकांचा आरोप। पुण्याच्या पूरग्रस्त एकता नगरीच्या पुनर्वसनाची घोषणा हवेतच सुमारे 698 कोटी रुपयांचा आराखडा असलेला प्रस्ताव वर्षभरापासून प्रलंबित। पुण्यामधील ताम्हिणीमध्ये केवळ 4 दिवसांमध्येच 1000 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस। गेल्या 3-4 दिवसांमध्ये पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्याला पावसानं झोडपलं। 20 ऑगस्ट रोजी एका दिवसातील विक्रमी पाऊस पडला। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमधील सर्व 4 धरणांमध्ये 95.43% पाणीसाठा। खडकवासला धरणातून आतापर्यंत जवळपास 14 टीएमसी पाणी मुठा नदीमध्ये सोडण्यात आलं। बाणेरमध्ये 3.5 किलो गांजा जप्त। ज्युपिटर हॉस्पिटलच्या समोर एका सोसायटीजवळ दोघांना अटक करून बाणेर पोलिसांनी गांजा जप्त केला। पुण्याच्या स्वारगेट पोलीस ठाण्यामधील एक पोलीस अंमलदारच गांजा विक्री प्रकरणामध्ये सहभागी असल्याची बाब समोर। नवनाथ शिंदे नावाच्या पोलीस अंमलदाराचं निलंबन। पुणे पालिकेचा मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी जोर। 17,000 कोटी रुपये अद्याप येणं बाकी। वारंवार सूचना देऊनही एकूण 7.5 लाख मालमत्ताधारकांची कर भरण्याकडे पाठ। पालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर। पुण्याच्या राजगड तालुक्यामधल्या निगडे खुर्द गावामध्ये स्मशानभूमी नाही। स्मशानभूमी नसल्यामुळे भर पावसामध्ये उघड्यावर अंत्यसंस्काराची वेळ। अंत्यसंस्काराच्या वेळेला ताडपत्री धरण्याची नातेवाईकांवर वेळ।